सो लीड आल्यापासून माझी डीलरशिप किंवा माझा ब्रँड किंवा मी सेल्समॅन म्हणून माझी वेगळी छाप कशी पडणार हे महत्वाचं. आणि त्याला काय म्हणता USP. ऑफिस बॉय बरोबर जरी डोकं लागलं तरी कस्टमरशी 2 शब्द होऊ शकतात. म्हणून तुम्हाला जर वाटते की ऑफ सीझन मध्ये त्या पद्धतीने व्हावं तर मला माझे जे जुने संबंध आहेत ज्यांना मी ऑलरेडी ट्रॅक्टर दिलेले त्यांचं माझं नातं किती घट्ट आहे किती पक्क आहे हे मला तेवढं जास्त महत्वाचं. मी तर म्हणतो एक एक्सेलच बनवा. त्या एक्सेल मध्ये सगळ्या ओल्ड कस्टमरचे नाव आणि त्या ओल्ड कस्टमरच्या पुढे आपण त्यांना स्पेशल 10 ट्रीटमेंट द्यायच्या. सो आपले कस्टमर आपण हँडल कसे करतोय त्याच्या बेसिसवर आहे त्या 10 ट्रीटमेंट मधला हा पार्ट आला. आणि त्या 10 ट्रीटमेंट मधली सुरुवात म्हणजे केव्हा होते जेव्हा तुम्हाला लीड येते. कस्टमरचं व्हेरी फर्स्ट इंटरॅक्शन केव्हा आहे जेव्हा लीड येते. सो लीड आल्यापासून माझी डीलरशिप किंवा माझा ब्रँड किंवा मी सेल्समॅन म्हणून माझी वेगळी छाप कशी पडणार हे महत्वाचं. आणि त्याला काय म्हणता लिहा खाली USP. च्या पुढे लिहा युनिक, यस लिहा सेलिंग आणि P म्हणजे बट ऑब्विसली पॉइंट. उदाहरणार्थ सॉलिड ट्रॅक्टरच्या बोनेटला जाळी येते बाकी कोणत्याही ट्रॅक्टरच्या बोनेट मध्ये जाळी येत. दॅट इज युनिक पॉइंट. सॉलिड ट्रॅक्टर मधली जी बॅटरी ती बोनेटच्या मध्ये येते बाकी यांची साईडला येते. साईडला आल्यामुळे बाकी रिस्क आल्या कार्बन आलं बाकी त्याची लाईफ आली सगळं झालं. सो दिस इज सच अ युनिक पॉइंट विच इज नॉट देअर इन एनी अदर ट्रॅक्टर. दुसऱ्या कोणत्याही ट्रॅक्टर मध्ये हा पॉइंट. मग माझ्याकडे जेव्हा लीड येते ना तर माझ्या पहिल्या संभाषणामध्ये माझ्यातर्फे त्यांना काहीतरी युनिकनेस द्यायला पाहिजे. एक सोनालिकाचे डीलर आहेत ते म्हणतात मी मागच्या 15 वर्षात गावामध्ये जिथेही गेलो 7 रुपये बिल झालं मी 10 रुपये दिले तर ते किती रुपये वापस देतील. मी 3 घेतलेच नाही कधी ठेवून दिले त्याला राहू द्या पुढच्याच बघू. टपरीवर गेलं 8 रुपये झाले 10 दिले 2 रुपये सोडले. त्याच्याकडे कस्टमर खूप येतात पण माझ्या मेहनतीची कमाई आहे म्हणून 1 रुपयानं सोडणारे बरेच आहेत. येस ऑर नो. पण त्यात तुम्ही काहीतरी वेगळं बिहेवियर दाखवलं ज्यामुळे तुमचे 4 रुपये गेले पण त्याच्या मनामध्ये तुमची छाप पडली.